नमस्कार, आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन। पलावा ब्रिज असेल त्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे। ते त्या 2-3 महिन्यांमध्ये जे काम हे पूर्ण होईल। रेल्वेची परवानगी तिथे ब्लॉकसाठी पाहिजे, जेणेकरून गर्डर लॉन्चिंग जो आहे तो त्या ठिकाणी होईल। मग तो झाल्यानंतर दोन्ही पलावा पूल जे आहेत ते फंक्शनल होतील। मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम जो आहे तो सुटेल। त्याचबरोबर कल्याण शील रोडवरची मेट्रो 12 याचं काम देखील मोठ्या गतीने सुरू आहे। आपण पाहताय आत्ताच्याच ऑथॉरिटी मीटिंगमध्ये MMRDAच्या त्याच्यावरती मापे ते रांजनोली असा ॲक्सेस कंट्रोल डबल डेकर फ्लायओव्हर त्याला मंजुरी देण्यात आली। तो रस्ता झाल्यानंतर थेट महापेपासून ते रांजनोलीपर्यंत विदाऊट एनी सिग्नल, विदाऊट एनी इंटरप्शन जे आहे हे लोक प्रवास करू शकतील। ज्याला डोंबिवलीमध्ये जायचं तो डोंबिवलीमध्ये उतरू शकतो, ज्याला कल्याणमध्ये उतरायचं तो कल्याणमध्ये उतरू शकतो। जसं नागपूरमध्ये डबल डेकर फ्लायओव्हर आहे तसा डबल डेकर फ्लायओव्हर जे आहे त्याची देखील मंजुरी या ऑथॉरिटी मीटिंगमध्ये झाली। त्याच्यासाठी मला वाटतं 2800 कोटी रुपये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केले। त्यानंतर तिसरा पत्री पूल त्याचा देखील कामाची पाहणी झाली। तो देखील लवकर पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये त्याचं काम संपेल। आता आपण सेगमेंट 3 कल्याण रिंग रोडच्या तिथे आहोत आणि याची देखील पाहणी झाली। याचं काम चालू आहे। लँड ॲक्विजिशन मध्ये काही प्रमाणामध्ये जे आहे लँड ॲक्विजिशन झालेलं आहे, काही प्रमाणामध्ये लँड ॲक्विजिशन झालेलं नाहीये। येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये MMRDA बरोबर मीटिंग होईल KDMCची। त्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशनचे जे प्रॉब्लेम्स काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती चर्चा होईल आणि ते लँड ॲक्विजिशनचे प्रॉब्लेम्स देखील संपतील।